कारण या सरकारला असं वाटतं, मनोमन वाटतं की आपल्याला फक्त एक 2-3 महिने या महाराष्ट्रात राहायचंय आणि म्हणून तेवढ्या काळात जेवढं करता येईल, जेवढं सांगता येईल, जेवढा डांगोरा पिटता येईल, जेवढे ढोल बडवता येईल तेवढे बडवा. नंतर आपल्याला काही या राज्यात राहायचंच नाही, या राज्याचा सरकारमध्ये आपल्याला काही राहायचंच नाही. अशा प्रकारची मानसिकता या बजेटमधूनच सरकारची सभापती महोदय दिसते. एक कोणीतरी कवीनं एक बजेटच्या ऑडिट नावाची कविता म्हटलेलं आहे. अर्थसंकल्पाचा अर्थ लावताना शब्दांचे बजेट काही बसत नाही. सत्ताधाऱ्याचा अर्थसंकल्प जनतेला नीट दिसत नाही. घोषणा आणि थापाभोवतीच प्रत्येक अर्थसंकल्प फिरवला जातो. आपल्याला पाहिजे तोच अर्थ अगदी संकल्पपूर्वक पुरवला जातो. काही स्वप्न, काही स्वस्त, काही महाग, बाकी सगळे मध्यम असते. आपला अजेंडा राबवायला सरकारला बजेटचे माध्यम असते. म्हणजे थोडक्यात सरकारने आपलं एक अजेंडा राबवण्यासाठी या बजेटचा पूर्णपणे वापर केलेला दिसतो.